नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर माने, आय सर्जन फ्रॉम नांदेड. सध्या जगभरामध्ये काजबिंदू सप्ताह साजरा केला जात आहे. तर आपण थोडंसं काजबिंदूविषयी जाणून घेऊया. तर काजबिंदू नेमकं काय आहे, नेमकं काजबिंदूमध्ये काय होतं? तर काजबिंदूमध्ये डोळ्याची जी पाठीमागची नस आहे त्याला आपण ऑप्टिक नर्व म्हणतो, ती हळूहळू डॅमेज होत असते. ती कशामुळे डॅमेज होते, त्याची कारण काय आहेत? तर ढोबळ मनाने अनुवांशिक प्रमाणात आहे, डोळ्याला मार लागल्यानंतर सुद्धा होऊ शकतो, रिॲक्शन होऊ शकतं आणि मोतीबिंदू होऊन सुद्धा काजबिंदू होऊ शकतो. हे ढोबळ मनाने मी तुम्हाला कारण सांगितलं. यामध्ये काय होतं, आपण थोडासा डोळ्याचा दाब वाढतो आणि पाठीमागची नस हळूहळू डॅमेज होत असते. तर काजबिंदू पूर्णपणे बरा होतो का? त्याचं उत्तर नाही असं. म्हणजेच जेवढे काजबिंदूमुळे पाठीमागची नस डॅमेज झालेली आहे ती दुरुस्त करता येत नाहीये. हा, जी डॅमेज होणारी आहे, आपण उपाययोजना नाही केली तर डॅमेज जी होणारी आहे त्याला आपण काही उपाययोजना करून रोखू शकतो आणि दृष्टी जाण्यापासून वाचू शकतो. तर याच्या नजरेवरती, काजबिंदूच्या नजरेवरती काय परिणाम होतो? काजबिंदूच्या पेशींमध्ये सुरुवातीला अशी लक्षणे आढळतात की थोडासा चष्म्याचा नंबर नेहमी बदलत राहणे, साईडची दृष्टी कमी होणे आणि शेवटच्या क्षणी पूर्णपणे नजर जाऊ शकते, जी की परत येत नाही. त्यामुळे काजबिंदूला सोपं असं समजायचं नाही. काजबिंदू उपाय काय आहेत? उपाय आहे ज्यावरती आपण ड्रॉप देऊन त्याला काजबिंदूला रोखू शकतो, लेझर करून रोखू शकतो, ह्याने जर नाही झालं तर ऑपरेशन करून रोखू शकतो. तर यामध्ये काळजी काय घ्यावी? जनरल लोकांनी काळजी काय घ्यावी? नेहमी दरवर्षी प्रामुख्याने ज्यांना शुगर आहे, बीपी आहे आणि ज्यांचं वय 45-50च्या वर गेलं आहे त्यांनी दरवर्षी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, प्रॉब्लेम असो नसो. आणि ज्यांच्या घरामध्ये काजबिंदू अनुवंशिक आहे त्यांनी दर 6 महिन्यात डोळ्यांची तपासणी करून घ्यावी आणि काजबिंदूमुळे जी जाणारी दृष्टी आहे ती वाचवावी. धन्यवाद.